मंडळी, आज घरात एक भीषण वादळ उभा आहे. अर्णवचा संताप, लावण्याची भावनिक धमकी आणि ईश्वरीची ठाम प्रतिक्रिया सगळे एकत्र येऊन थरार निर्माण करतंय. त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. अर्णव जोरात ओरडतो, "हे तू काय वागलीस लावण्या? हे कधीही खपवून घेणार नाही." ईश्वरी आणि वल्लरी घाबरून मागे सरकतात, पण लावण्या रडत नाटक करत माफी मागते. "खरंच सॉरी, मला कळलंच नाही मी अशी चुकीची का वागले." घरातले सगळे लोक, मामा, अंजली, वल्लरी, लावण्याभोवते जमतात. अर्णव ठामपणे सांगतो, "काल ऑफिसमध्ये जे काही घडलं ते मी कुणालाही सांगितलं नाही, पण आता सगळ्यांना सत्य कळलंय." घरात धक्का आणि संतापाचं वातावरण निर्माण होतं. लावण्या रडत ओरडते, "माझं प्रेम होतं तुझ्यावर. तू माझ्याबरोबर लग्न करायला हवं होतं. तू ईश्वरीबरोबर लग्न करून आलास. माझ्या मनाचा एकदा तरी विचार केला का?" अर्णव ठामपणे उत्तर देतो, "तू चुकीची आहेस. मी तुला माफ करू शकत नाही. प्लीज इथून निघून जा." ईश्वरी शांत पण ठामपणे तिच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते. मामा आणि अंजलीही लावण्याला समजावण्याचा प्रयत्न करतात, पण लावण्याची तीव्र धमकी, "मी या जगातूनच निघून जाणार," ऐकून घरात प्रत्येकाचं हृदय थरथरतंय. मंडळी, आता प्रश्न असा उभा आहे की अर्णव आणि ईश्वरी लावण्याला थांबवतील का? ही धमकी खरी आहे की फक्त भावनिक ब्लॅकमेल? लावण्याची पुढची चळवळ काय असेल? घरातलं नाटमय वातावरण पुढे कसं उलगडणार? तुमचं काय मत आहे प्रेक्षकांनो? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.